3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा करतो। महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारं शहर म्हणजे पुणे शहर आणि या पुणे शहराचा मानबिंदू म्हणजे सिंहगडचा किल्ला। या सिंहगडच्या किल्ल्याकडे जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील दाहिरी फाट्या नजीकच्या साई गगन पॅलेस सोसायटीत आज आपण आलेलो आहोत। पाहूयात इथे किती उत्साह आहे। नमस्कार। आपलं नाव? गणेश गायकवाड। आपण काय करता? मी सोसायटीचा चेअरमन आहे, साई गगन पॅलेस, सिंहगड रोड। हां, मग इथे काय उपक्रम राबवतो तुम्ही? आम्ही आमच्या सोसायटीमध्ये गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमही घेतो। आत्ता नुकतंच वृक्षारोपण केलेलं आहे, गणपतीचं मोठं मंदिर बांधलेलं आहे, त्यासाठी सहभाग मीडिया कॉर्नरचाही आहे। आणि सिंहगड रोडला आम्ही दारूबंदीचाही एक महिनाभर उपक्रम राबवला होता। एक महिना आम्ही स्वतः सिंहगडला राहून मुलांना दारूबंदी वगैरे अश्लील चाळे करण्यापासून रोखलं होतं। पुणेकर आपल्या याच खास शैलीसाठी फार प्रसिद्ध आहेत। चला तर सुरुवात करूयात आपल्या खेळाला। साडेमाडे सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन्स सर्वांना वाटून झालेले आहेत। आता वेळ आली आपले पहिले 3 स्पर्धक निवडण्याची आणि हे निवडण्यासाठी माझी एक छोटी मैत्रीण माझ्या बरोबर आहे। हॅलो, तुझं नाव काय? श्रावणी। श्रावणी, तू काय करतेस? काय लाजतेस? फक्त शाळेला जातेस? हो। कुठल्या? मुक्तांगण। मुक्तांगण। मग कितवीला आहेस तू? फर्स्टला आहेस। आणि मग शाळेला सुट्टी लागली ना आता? ते शाळा चालू झाली ना आता? मग जातेस तू? बुडवतेस किती वेळा शाळा? खूप वेळा ना? आणि मार खातेस घरी आईचा? मग पप्पांचा? हो ना, बरोबर आहे, पप्पांचा मार खातेस ना? हो, आता मी तुला मारणार नाहीये। माझं एक काम करायचं छोटंसं इथं। यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटायचे आणि मिक्स करून 3 टोकन्स काढून द्यायची लवकर। 1 2 3। श्रावणीने मला 3 टोकन्स दिलेली आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 22। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 56। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 67। हे 3 स्पर्धक खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक आपला अंदाजे किती राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? निशा राठोड। निशा, आपण काय करता? मी एक ब्युटिशियन आहे। ब्युटिशियन आहात? मग सल्ले घ्यायला बऱ्याच जणी येत असतील तुमच्याकडे? हो, आहे, नेहमीचे क्लायंट। मला सांगा, पुण्यामध्ये इतकं पोल्युशन आहे ना, त्यासाठी वाचण्यासाठी काय काय उपाय तुम्ही सांगाल? तोंडाला स्कार्फ बांधणे, त्याच्यानंतर हायजेनिक पाळणे, खाणं व्यवस्थित पाहिजे। बरोबर। मग मला एक कळत नाही, पुण्यामध्ये मी बघतो ना आता रोज त्या मुली अशा तोंडाला बांधून देतात स्कार्फ, त्याच्या मागचं नेमकं कारण काय? म्हणजे असं काही नाही, स्वतःची जी त्वचा आहे ती छान ठेवण्यासाठीच आणि पोल्युशनसाठी, त्याच्यासाठी मग त्या स्कार्फ बांधतात। अच्छा अच्छा, मला वाटतं ते स्कार्फ बांधल्यानंतर अजून काय फायदे होतात का? असं काही नाहीये। नाही, काहीच फायदे होत नाहीत का? बरोबर। मला आपल्या उगाच मनात शंका येऊन राहिली की काहीतरी पोरींना फायदा होत असेल तोंडाला गुंडाळल्यावर। असो, मला सांगा घरी कोण कोण असतं? आई वडील, भाऊ बहीण आणि मी। बरं, मग तुम्ही सगळं घरामध्ये टाइम कसं काय मॅनेजमेंट करता तुम्ही? म्हणजे ब्युटी पार्लर घरीच आहे की बाहेर? नाही, मी जॉब करते चार्मिंग ब्युटी पार्लर मध्ये। बरं, मग तिकडे जाता, मग घरात किती कामात मदत करता? भरपूर, जेवढा वेळ मिळेल तेवढा। बरं, मग जेवण तुम्हीच बनवता? बऱ्यापैकी। बरं, काय काय येतं? सगळा स्वयंपाक येतो। सगळा स्वयंपाक येतो? बरं, ते नकाशे बनवता येतात पोळपाटावर? नाही, गोल। गोलच बनवता का? बरोबर। पुण्यातल्या मुलींना नकाशेमध्ये ते एक्सपर्ट आहेत म्हणून मी विचारलं, तुम्हाला जमतात? बरं, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? दत्तात्रय रघुनाथ यनपुरे। यनपुरे काका, आपण काय करता? ट्रॅव्हलिंग व्यवसाय करतो। ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय करताय? मग तुम्हाला प्रदूषणाचा किती त्रास होतो? ट्रॅफिक मध्ये गेलो तरच होतो। हां, आणि इतर ठिकाणी गेलं तर काय मोकळी जागाच, म्हणजे मोकळ्या रोडवरतीच असतो। पण मग तुम्हाला ट्रॅव्हलिंग करताना सगळ्यात जास्त त्रास कुठे वाटतो? जास्त त्रास म्हणजे शहरात आल्या तरच होतो। मग त्याच्यावर काय उपाय करता? त्याचे उपाय म्हणजे गाडीचा काय एसी जर चालू असेल तर गाडीच्या काचा बंदच असतात। बर, त्यामुळे तो त्रास जाणवत नाही जास्त। त्यामुळे तो त्रास जाणवत नाही। घरी कोण कोण असतं? 2 मुलं आहेत। हां, आणि पत्नी। पत्नी? ही काय पत्नी? नमस्कार। म्हणजे आज जोडीनेच खेळणार दोघंही? जोडीनेच झालेले आहेत।
जोडीनं झालेले सगळं आता इतकं वर्ष संसार पण केलाय म्हणल्यावर जोडीनंच खेळणार. जोडीनंच खेळणार. बरं मग जोडीनं कधी खरेदीला बाहेर जाता का? बऱ्याच वेळा. बऱ्याच वेळा. बरं मग काय अनुभव असतो? आपल्याला जे समोरनं हे येतो, रिस्पॉन्स येतो, हां त्यावरती आपण म्हणतो की जाऊ द्या, ही वस्तू एवढ्याची असेल म्हणून आपण ती खरेदी करतो. हां पण इकडनं गृहिणीकडनं हां. ती जरा ओढल्यासारखी वाटते. बरं मग काय बोलता तुम्ही नक्की? मी सांगते एवढी प्राईस, एवढी काय ह्या वस्तूची प्राईस नसते. मला माहिती आहे की एवढेच पैसे द्यायला पाहिजे. तर ते म्हणतात नाही, त्याचं असं काही कमी जास्त होऊ शकत नाही. नाही म्हणजे थोडेफार कमी करायलाच पाहिजे पैसे त्याचे. बरं मग हे परगावी जातात त्यावेळेस कुठलं तरी भांडं घेऊन येतात, काहीतरी घेऊन येतात. नाही, मी शक्य त्यांना सांगत नाही की तुम्ही बाहेरनं काय आणू नका म्हणून. पुण्यात तर प्रश्नच पुष्कळ. संपला. काय सांगतच नाही दिया. मग तुम्ही स्वतः खरेदीला जाता? हो, मी स्वतः त्यांना कुठे घेऊन जाता जाते. पुण्यात? पुण्यात तुळशीबागेत आणि ह्याच्यात मंडईमध्ये. तुळशीबाग आणि मंडई आपली मंडई, ठरलेली ठरलेली, ठिकाण. हो. घरी कोण कोण सगळं. असतं म्हणलं? 2 मुलं आणि आम्ही 2 जण असतो. बरं मग घरात तुम्हाला मदत कोण करतं? मदत म्हणजे मी सगळं घरात मॅनेज करते, म्हणजे हे बाहेर गेले तर. बर हो. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुमच्या समोर एक वस्तू ठेवणार आहे आणि त्या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. पण पहिल्याप्रमाणे आता तुम्हाला नुसती किंमत सांगता येणार नाही, तर मी तुमच्या समोर आकडे देणार आहे. त्या आकड्यांमध्ये या वस्तूची किंमत दडलेली असेल. ते आकडे तुम्हाला अरेंज करायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची आहे. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा किंमत कोण ठरवणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. आणि आज पहिल्यांदा फासे टाकतायत निशा. निशांना मिळाले 6 अंक. अभिनंदन. काका, काकांना मिळाले 2 अंक. काकी, काकींना मिळाला 1 अंक. अभिनंदन. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील निशा, त्यानंतर काका आणि सर्वात शेवटी बोली लावतील आपल्या यनपुरे काकी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कॅसेरॉल. हा कॅसेरॉल स्टेनलेस स्टीलचा आहे आणि याची क्षमता 6.5 लिटरची आहे आणि याचं झाकण काचेचं आहे. यात जेवण गरम राहू शकतं आणि यात जेवण बनवूही शकता. या कॅसेरॉलची पहिल्यांदा किंमत ठरवत आहेत निशा. $1199 किंमत. हो. ठाम आहे या मतावर? हो, हो. बदलायची किंमत नाही, का? पक्का. पक्का हो. हीच किंमत. हो. पाठीमागे काय वाटतंय? 1199. हो. नक्की हो या. लिहून टाकायची ही किंमत. हो. चला तर मग लिहूयात. काका आता तुम्ही किंमत ठरवा. किती? 1991. 1991. किंमत कमी करायची आहे, वाढवायची आहे? त्याच्यात दुसरे आकडे असते तर कमी केली असती. बरं, पण मग आता या आकड्यांमध्ये काय कमी करता येईल? याच आकड्यांमध्ये मग हीच राहू दे. हीच राहू देत. फिक्स फिक्स लिहून टाकायची किंमत. लिहायची. चला तर मग लिहून टाकूयात. यनपुरे काकी आता तुम्ही किंमत सांगा. बर सांगा. 1900. 1919. 19. 1919. हो. ठाम आहे या मतावर? ठाम. किंमत बदलायची आहे? नाही. बर लिहून टाकायची किंमत. हो. चला तर मग लिहूयात. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कॅसेरोलची किंमत सांगितलेली आहे. निशा राठोड यांनी सांगितलेली किंमत आहे 1199 रुपये. यनपुरे काकांनी सांगितलेली किंमत आहे 1991 रुपये. तर यनपुरे काकींनी सांगितलेली किंमत आहे 1919 रुपये. पाहूयात या कॅसेरोलची खरी किंमत किती येते. भीती वाटतेय? नाही अजिबात. बघूयात या कॅसेरोलची खरी किंमत किती आहे. आणि याची खरी किंमत आहे 1199 रुपये. निशा ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन. तुम्ही अंदाजे किती राऊंड जिंकलेला आहात आणि आता तुम्हाला हा कॅसेरोल मिळालाय. कुठला पदार्थ याच्यात बनवणार? बिर्याणी. बिर्याणी. मला खायला बोलवा. नक्की या नक्की ना. संध्याकाळी. हो. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्या अगोदर आजचा प्रश्न जो मी इथल्या प्रेक्षकांना विचारणार आहे, पण याचं उत्तर आपले स्पर्धक देणार नाहीत तर उरलेले प्रेक्षक देणार आहेत. पण याचं उत्तर तुम्हाला सगळ्यात शेवटी द्यायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी एक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा तुमचा प्रश्न असा आहे, बोटभर लांब हिरवी पोरटी तिच्या पोटात असतात मोत्यांच्या लडी. या प्रश्नाचं उत्तर सर्वात शेवटी सांगायचंय, आत्ताच सांगायचं नाही. आता आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडसाठी 3 नवे स्पर्धक शोधायचे आहेत आणि हे शोधण्यासाठी माझ्याबरोबर आहे मानसी. मानसी,
मला यातले 3 टोकन्स काढून दे, डोळे बंद करून. मिक्स कर. 1 2 3. मानसीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 66. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 47. अभिनंदन. काय गायकवाड होता. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 13. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले 3 स्पर्धक सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर मारूया त्यांच्याशी गप्पा. नमस्कार, आपलं नाव? सुनीता संजय लोहकरे. लोहकरे वहिनी, आपण काय करता? मी गृहिणी. गृहिणीच आहात. आणि मिस्टर काय करतात, दादा काय करतात? व्यवसाय त्यांचा वीटभट्टीचा. वीटभट्टीचा म्हणजे युगे 28 विटेवरी उभा. बरोबर ना? घरात असतात का उभे? नाही, कामानिमित्त बाहेरच असतात. बाहेरच असतात. कुठे आहेत ते? हे काय ते मग घरात मदत करतात दादा? वेळ मिळाला तर. वेळ मिळाला तरच करतात. मला सांगा, किराणा मालाच्या खरेदीला जर बाहेर जायचं असेल तर त्यांची काय भूमिका असते तुमच्याबरोबर? नाही, तसे नसतात. तसे नसतात. मग खरेदीला फायनान्स कोण करतं? हेच करतात. तेच करतात. म्हणजे ते फायनान्स मिनिस्टर आणि तुम्ही होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मग घरामध्ये सगळ्यात हुकूम कोणाचा चालतो? त्यांचंच चालतं. त्यांचा कसा? आता गृहमंत्र्याचा चालायला पाहिजे ना. तुमचा चालतो का नाही? हो, तसं चालतं. चालतो. काय करता तुम्ही? काय हुकूम सांगता त्यांना? म्हणजे तेच लवकर या असं. लवकर या असं. घरी. काय तक्रार आहे यांच्याबद्दल? काय नाही, त्यांना वेळ नसतो फक्त. वेळ नसतो ही तक्रार आहे. दादा कृपया करून वहिनीनं थोडा वेळ देत जा. द्याल ना? तुम्हाला सुपर मार्केट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार गणेश दादा, नशिबानं साथ दिली तुम्हाला. हो, दिली. मग आता काय लढायचं आहे. आता आता लढायचं. मावळा एकदम सज्ज झालाय. तुम्ही काय करता? कन्स्ट्रक्शन मध्ये आहात. पण या खरेदीचा काय अनुभव आहे? नाही. काहीच नाही. कधीच वहिनींबरोबर जात नाही का? तीच जाते. तीच जाते. पण कधी म्हणतात का की चला दिवाळी जायचंय? दिवाळी दसरा फक्त. दिवाळी आणि दसरा फक्त 2च दिवस फक्त काढून ठेवता. किती वेळा ओरडतात तो तुम्हाला? नाही वाटत. नाही ओरडत अजिबात? काहीच नाही. म्हणजे किती वेळा भांडतात की बाबा मला 5,000 रुपये दिले फक्त साडी खरेदी करायला, 10,000 पाहिजे होते, असं किती वेळा भांडतात? नाही, त्यासाठीच त्यांना पाठवतो. त्यात पण पैसे देताना कधी होतं? नाही होत. काय नाही. मग पैसे परत येतात. परत येतात. पैसे परत येतात नवऱ्याने दिलेल्या खरेदीसाठीचे. काय बात आहे. मला सांगा की आता पुण्यामध्ये एवढं पोल्युशन वगैरे चाललेलं आहे. मग तुम्ही सिंहगड रोडला राहता, इथून सिटीमध्ये जायचं खूप त्रास होतो ना? नाही, सवय झाली. मग खरेदीला तिकडे जाताना कटकट वाटते? नाही. इतक्या लांब का जातोय म्हणून? नाही वाटत. कधीच नाही वाटत. बर, तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आपलं नाव? मंजुश्री हुले. घरी कोण कोण असतं? मी, मिस्टर आणि मुलगा. बर, आणि आपण काय करता? ब्युटिशियन आहे, पार्लर चालवते. ब्युटिशियन आहात? आपल्या पहिल्या राऊंडमध्ये विजेत्या होत्या त्या पण ब्युटिशियन होत्या. ती माझी असिस्टंट होती. तुमची असिस्टंट? काय हे सगळ्या ब्युटिशियनच इथं आलेले आहेत. कुठल्या ब्युटिशियन पार्लर आहे तुमचं? हां, काय नाव? चार्मिंग ब्युटी पार्लर. चार्मिंग मध्येच आहे. मग खरेदीला बाहेर जाता? वेळच मिळत नाही. वेळच मिळत नाही. मग खरेदी कोण करतं? मिस्टर. मिस्टर करतात? पहिल्या महिला आहेत ज्यांचे मिस्टर खरेदी करतात. बरं, मग त्यांनी खरेदी चुकीची आणली तर काय करता तुम्ही? नाही, माझ्यापेक्षा ते नक्कीच बरोबर आणतात. मला बरं. सवयच राहिली नाही आता. सवयच राहिली नाही. मग या राऊंडमध्ये जिंकाल का? बघू, होप्स. बघूयात आता सुपर मार्केट राऊंडमध्ये तुम्ही किती खरेदी करताय ते. तुम्हाला सुपर मार्केट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करण्यासाठी वेळ देणार आहे. मी सांगेन त्या बजेट एवढी तुम्हाला खरेदी करायची आहे. जो अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी करेल त्याला ती खरेदी केलेलं सगळं साहित्य मिळेल आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, तुम्हाला खरेदी करायची आहे 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 912 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. लवकर 912 रुपयांची खरेदी करायची आहे. नीट विचार करून खरेदी करा. 40 सेकंद झालेले आहेत. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते.
आज सुपर मार्केट राऊंडमध्ये 912 रुपयांचं बजेट दिलं होतं. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. फुले वहिनींनी केलेली खरेदी आहे 1173 रुपयांची. लोहकरे वहिनींनी केलेली खरेदी आहे 855 रुपयांची. आणि गणेश दादांनी केलेली खरेदी आहे 917 रुपयांची. अभिनंदन, तुम्ही ठरलेला आहात विजेते. अभिनंदन चेअरमन साहेब, सुपर मार्केट राऊंड जिंकलात तुम्ही. धन्यवाद. कुणाकडनं मिळाली ही प्रेरणा? बायकोकडनं. बायकोकडनं, त्यांच्याकडून मिळाली. हो. मला सांगा आता यातलं कुठलं प्रॉडक्ट पहिल्यांदा वापरणार? क्रीम. क्रीम वापरणार पहिल्यांदा, नंतर कॉफी. नंतर कॉफी. कॉफी काफी आहे ना? काफी बहुत आहे. मग आम्हाला बोलवणार ना? बोलवणार ना. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या अंदाजे कितीच्या विनर निशा राठोड आणि सुपर मार्केट राऊंडचे विजेते गणेश गायकवाड दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंडमध्ये चावी निवडण्याची संधी मिळवणं फार महत्त्वाचं असतं आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्यासमोर पाण्याने भरलेल्या बाटल्या आहेत आणि त्या बाटलीमध्ये एक एक गोटी तुम्हाला वरून खालती सोडायची आहे. जो बाटलीमध्ये अधिक गोट्या जमा करेल त्याला मिळेल संधी एक चावी निवडण्याची. दोघेही तयार? तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3:30. लवकर लवकर, हळू वेळ आहे आपल्याकडे. 30 सेकंद झालेत फक्त. नीट नेम धरून टाका. लवकर. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी अधिक गोट्या जमा केल्यात ते. निकाल स्पष्ट आहे. गणेश दादांनी 5 गोट्या अधिक जमा केलेल्या आहेत. अभिनंदन, त्यांना मिळते संधी एक चावी निवडण्याची. लाल चावी का हिरवी चावी? हिरवी की लाल? खूप अवघड असतं चावी निवडणं. दादा काय वाटते तुम्हाला? आनंद होतो ह्याच्यात भाग घेतल्यामुळं आणि विनर झाल्यामुळं आणखीन आनंद होतोय. हो, पण अजून जॅकपॉट मिळायचं ना? मलाच मिळणार. तुम्हालाच मिळणार. पण चावी नीट ओळखली पाहिजे. ओळखणार नाही. कुठल्या रंगाची चावी? रेड. लाल. लाल. लाल म्हणजे धोक्याचा इशारा. हो. मग धोक्यातूनच नंतर चांगलं होतं. धोक्यातूनच चांगलं होतं. बर, कुणाला, तुम्हाला काय वाटतं, हिरवी की लाल? लाल. इकडे हिरवी. कोण हिरवी? बघा नीट विचार करा. काय वाटतंय? लाल. लाल. फिक्स? फिक्स. तीच चावी घेणार? तेच घेणार. घ्या. गणेश दादांनी निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे निशा यांना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत निशा राठोड. त्यांना मिळाला टूथब्रश. अभिनंदन. थँक्यू. आता हा ब्रश कोण वापरणार? मी विनर आहे, मीच वापरेन. तुम्हीच वापरणार. वाईट वाटतंय हरलात म्हणून? नाही. अजिबात नाही. नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत आपले गणेश दादा. त्यांना मिळालाय मायक्रोवेव्ह ओव्हन. अभिनंदन. धन्यवाद. या ओव्हन मध्ये आता पहिला पदार्थ कुठला? तंदुरी. तंदुरी. खूप आवडते. खूपच. कुणाला? मला सर्वांना. सर्वांनाच आवडते. पण बनवणार कोण? बायको माझी. का तुम्ही नाही बनवणार? शिकतो ना आता. आता शिकून घ्या, कारण का तुम्हाला प्राइज मिळालेलं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, बोटभर लांब हिरवी पोरटी, तिच्या पोटात मोत्यांच्या लडी. आणि उत्तर येत आहे? अरे बाप रे, इतक्या जणांना उत्तर येत आहे. काका या पुढे. तुमचं नाव? विलास कदम. बर, आणि उत्तर काय? भेंडी. भेंडी. अचूक उत्तर सांगितलं तुम्ही. अभिनंदन. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अशीच धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका 3:30.